भक्त आणि परमात्मा वेगळे नसतात. माणसाकडून चुका होतात, पण त्या चुकांमुळे खचू नये. नामस्मरण हेच चुकांचे परिमार्जन करते. जसे लहान मुलांच्या चुका आईवडील प्रेमाने स्वीकारतात, तसेच भगवंतही भक्ताच्या चुकांकडे करुणेने पाहतो. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवरचे रामबाण औषध आहे. ते सतत थेंब थेंब घेत राहिले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत. खऱ्या भक्ताला कसलीही आस नसते, म्हणून त्याला दुःख नसते. त्याची इच्छा हीच परमात्म्याची इच्छा असते. सगुण भक्ती करताना हळूहळू मीपणा विरघळतो आणि मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होते. देहबुद्धी असणाऱ्याला सगुण भक्तीच आधार देते. भगवंताकडे इतकेच मागावे की तुझे अखंड स्मरण माझ्या चित्तात राहू दे. भगवंता वाचून कुठेही समाधान नाही. जो नामात राहतो तोच खरा आनंदी असतो. म्हणून परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी प्रपंचालाच परमात्मरूप बनवावे.